श्री नवनाथ कथासार अध्याय 21. गोरक्षांचा मच्छिंद्रनाथांना उपदेश. श्री गणेशाय नमः. गोरक्षांची मच्छिंद्र भेट झाल्यावर तेही राजवाड्यात राहू लागले. तेथे नाना प्रकारचे भोगविलास आणि सुख साधने त्यांच्या पुढे हात जोडून उभी होती. त्या समयी जे टाळायचे आहे ते साधण्यासाठी मैनाकिनी विशेष प्रयत्नशील होती. त्यांनी तेथेच रमावे म्हणून आपले पुत्र मीननाथ यांच्यापेक्षाही त्यांच्यावर अधिक प्रेम करत होती. सख्या आईप्रमाणे त्यांचे कोड कौतुक पुरवत होती. त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी म्हणून ती नेहमी प्रयत्नशील असत. अशा प्रकारे लढा लावून ती त्यांना आपलेसे करून पाहत होती. पण काही केल्या गोरक्षांचे मन तेथे रमत नव्हते. हे सर्व सुखोपचार योग धर्मापासून परावृत्त करणारे आहेत. भोग नसून रोग आहेत हे ते पुरते ओळखून होते. म्हणून ते दोघे गुरु शिष्य एकांतात असले की ते मच्छिंद्रनाथांचे मन वळवण्याचा प्रयत्न करायचे. म्हणायचे, गुरुवर्य, तुम्ही कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी आलेले आहात. त्यामुळे तुमचे श्रीराज्यात राहणे मला पटत नाही. नाथपंथाच्या दृष्टीने हे वर्तन राजाने करवंटीत अन्न खावे असे अगदीच अयोग्य आहे. अहो, 21 स्वर्गातील लोक तुमच्या चरणधुळीची अपेक्षा करतात. म्हणून तुमच्यासारख्या महात्म्याने सर्व काही जाणत असूनही योग धर्माचा त्याग करून विषय सुखात रममान होणे हे शोभून दिसत नाही. महाराज, नाथपंथाची कीर्ती पताका नित्य डौलाने फडकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे आचरणही दिव्य श्रेयस्कर निष्कलंक नको का? तुम्ही कोण आहात? या भूतलावर कोणत्या कार्यासाठी आला आहात हे विसरून कसे चालेल? आणि तुमच्यासारख्या श्रेष्ठींनीच धर्माचरण सोडून निषिद्ध वर्तन केले तर सर्वसामान्यांनी काय करावे? तसेच तुमच्याकडे पाहून तेही दुराचार करू लागले तर त्याचे खापर अवतारा दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय? म्हणून सावध व्हा, निसंग व्हा. अशा पाशांनी कमीपणा येतो आणि कोणाचेही दास्य नसले म्हणजे काळावरही मात करता येते. अशा मनुष्य निर्भय आणि वंदनीय होतो. लौकिक सुख शाश्वत नाही म्हणून त्याची आसक्ती टाकून विरक्त व्हा. निवृत्तीतच खरे सुख आहे. रजोगुणातून वासना, वासनेतून क्रोध व क्रोधातून मद, मोह, मत्सर उद्भवतात जे जीवाला भयंकर यातना देतात. म्हणून आत्ता सावध व्हा. मी तुमचाच पुत्र आहे आणि तुमच्याच कृपेने भाग्य संपन्न झालो आहे. म्हणून तुमच्याकडे पाहून माझा जीव कळवळतो. तरी माझ्यावर दया करून या भ्रमित करणाऱ्या मायाजालातून बाहेर या. अशा प्रकारे त्यांनी वारंवार प्रयत्न केले. त्यामुळे मच्छिंद्रांच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. एके दिवशी ते म्हणाले, गोरक्ष, तुमचे म्हणणे यथार्थ आहे. म्हणून येथे गुंतून न राहता मी तुमच्या बरोबर येण्याचा निश्चय केला आहे. आता चिंता करू नका. बोलणे संपताच त्यांनी तसे वचनही दिले. त्यामुळे गोरक्षांना मोठे समाधान वाटले. मग ते दोघे पाकशाळेत गेले. तेथे एकत्र भोजन केले. त्या रात्री मच्छिंद्र मैनाकिनीला म्हणाले, हे शुभानने, गोरक्ष मला इथून नेणार हे स्पष्ट आहे. पण तुला सोडून जाण्याची कल्पनाच मला सहन होत नाही. मी काय करू? ती म्हणाली, नाथ, तुम्ही गेलाच नाही तर ते कसे नेतील? ते म्हणाले, तोच तर मोठा घोटाळा आहे. कारण त्याच्या विवेक वैराग्याच्या गोष्टी ऐकून माझ्याही मनात विरक्ती उत्पन्न झाली आणि मी त्याच्या बरोबर जाण्याचे वचनही देऊन बसलो आहे. तो शब्द कसा मोडणार? एकीकडे तुझी सेवा भक्ती आणि दुसरीकडे त्याला दिलेले वचन, यामुळे मी संभ्रमात पडलो आहे.
आता तूच काहीतरी प्रयत्न कर, ती म्हणाली. मी काय कमी प्रयत्न केले, पण ते बघतच नाही. त्यांचे प्रबळ वैराग्य पाहून मीही हात टेकले आहेत. पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहते. दुसऱ्या दिवशी गोरक्ष मैनाकिनीला म्हणाला, माते, माझ्या मनात तीर्थयात्रेला जावे असे आहे. बरोबर मच्छिंद्रनाथांनाही नेईन म्हणतो. ते ऐकून तिच्या हृदयात घालमेल झाली. ती म्हणाली, आज तुमच्या मनात हा भलताच विचार कसा आला? तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र, या वैभवाचे एकमात्र मालक आणि आमचा आधार आहात, हे कसे विसरता? आता हे राज्य तुम्हीच चालवायचे आहे. पुढे आम्ही थकल्यावर आम्हाला सांभाळायचे आहे आणि धाकट्या मीननाथांचे गोड कौतुक करायचे आहे. आता आम्हीच आमच्या जीवनाचे नायक आहोत. त्यामुळे तुम्हीच आमचा त्याग केलात तर आमची काय दयनीय अवस्था होईल याची तुम्हाला कल्पना आहेच. म्हणून पुन्हा सांगते, तुम्हाला जायचेच असेल तर आधी मला विहिरीत ढकला आणि मग कुशाल तीर्थयात्रा करा. पण या तिच्या रसाळ बोलण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ते म्हणाले, माते, तुझ्या राज्याचा मला मुळीच मोह नाही. ते तुलाच लखला बसो. आम्ही तीर्थयात्रेस जाणार म्हणजे जाणार, त्यात आडकाठी करू नकोस. ते ऐकून मैनाकिनीचा निरुपाय झाला. सरते शेवटी त्यांना लग्न बंधनात अडकवता आले तर पाहावे असा विचार करून ती म्हणाली, तुम्ही तीर्थयात्रेला जा, त्याला माझी हरकत नाही. पण माझ्यासाठी म्हणून निदान वर्षभर तरी येथे राहा. त्यावेळी तिचा आग्रह पाहून गोरक्षांनाही तिचे मन मोडवे ना. ते म्हणाले, ठीक आहे, मला येथे येऊन 6 महिने झालेच आहेत. आता तुझ्या समाधानासाठी आणखीन 6 महिने राहतो. त्यानंतर तू आम्हाला निरोप द्यायला हवा. आता कोणत्या दिवशी तू आम्हाला पाठवणार तेही सांग. ती म्हणाली, चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारचे भोजन झाल्यावर मी तुम्हाला निरोप देईन. ते त्यांनी मान्य केले. काही दिवसांनी मैनाकिनीने गोरक्षांना बोलवून घेतले आणि म्हणाली, वत्स, माझ्या मनात तुमचे लग्न करून द्यावे अशी इच्छा आहे. सून आली म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेवरून परत येईपर्यंत माझे दिवस मजेत जातील आणि घराच्या ओढीने तुम्ही लवकर याल. त्यावर ते म्हणाले, माते, गुरुकृपेने माझे लग्न आधीच झाले आहे. मला 2 बायका आहेत. त्यांना कर्णमुद्रिका म्हणतात. ते ऐकून ती गप्पच बसली. अशा प्रकारे त्यांनी तिचा बेत पार हाणून पाडला. पण ती स्वस्थ बसली नाही. एके रात्री तिने एका सुंदर चुनचुनीत मुलीला उत्तम शृंगार करून त्यांच्याकडे पाठवले. तिने सारेपाठ खेळण्याचा हट्ट धरला म्हणून तेही खेळायला बसले. खेळता खेळता तिने मिठास वाणी, मुग्ध हास्य, नेत्र कटाक्ष आणि वासना उद्दीपित करणारे हावभाव करून त्यांना मोहवण्याचा खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. ती खिन्नपणे राणीकडे परतली. पुढे मैनाकिनीने त्यांना संपत्ती, ऐश्वर्य, सुखविलास, उंची, खाद्यपेय इत्यादी मोहवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दृढ वैराग्यापुढे सर्व प्रयास थिटे पडले. तिच्या पदरी निराशाच पडली. गोरक्ष अलिप्त होते आणि अलिप्तच राहिले. दिवसामागून दिवस सरले. पाडव्याचा दिवस जवळ येऊ लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथांचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी चिंताग्रस्त झाली. आला दिवस मोठ्या कष्टाने ढकलू लागला. मीननाथांना पोटाशी धरून रडत होती. त्यावेळी तिच्या सख्या तिला धीर देत असत. शेवटी वर्ष प्रतिपदेचा दिवस उजाडला. एरवी त्या सणानिमित्त नगरात उत्साहाचे वातावरण असे, पण आज नागजी जाणार म्हणून औदासिन्य पसरले होते. तेथील सर्व स्त्रिया त्यांचे गुण आठवून आणि एवढ्या मोठ्या राजवैभवाकडे पाठ फिरवून ते देशोदेशी भिक्षा मागत भटकणार म्हणून गोरक्षांच्या नावाने बोटे मोडत होत्या. त्यांना दूषणे देत होत्या. मैनाकिनीची अवस्था फार बिकट झाली होती. मच्छिंद्रनाथांच्या विरहाच्या कल्पनेने ती अक्षरशः तडफडत होती. दासी दुःख करत होत्या. सारे नगर तळमळत होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षांनी आपला पूर्ववेश धारण केला आणि मच्छिंद्रनाथांना नमस्कार करून निघण्याची घाई करू लागले.
ते पाहून राणीला दुःखावे गावरेना. ती रडू लागली. तिने गोरक्षांना भोजन केल्यावर जा अशी विनंती केली. मग त्यांचे भोजन झाल्यावर ती म्हणाली, नाथजी, मीननाथांचे काय करावे? मच्छिंद्र म्हणाले, तू जसे सांगशील तसे करू. ती म्हणाली, तुम्ही त्यांनाही बरोबर न्या. ते येथे राहिले तर मारुतीच्या भुपकाराने त्यांना अपाय होईल. आजपर्यंत तुम्ही होतात म्हणून ते वाचले आहे. येथे आणखीन एक सांगायचे म्हणजे पूर्वी उपरीच्या वसूंनी मला शाप दिला होता. त्याची मुदत आता संपत आली आहे. त्यानंतर ते मला स्वर्गलोकी नेतील. पण मनुष्य देहामुळे मीननाथांना तेथे प्रवास मिळणार नाही. अशा परिस्थितीत त्याचे संरक्षण आणि संगोपन कोण करणार हाही मोठा प्रश्नच आहे. म्हणून त्यांनाही घेऊन जा. ते त्यांनी मान्य केले. त्यानंतर सर्वांची भोजने झाल्यावर ते तिघे निघाले. तेव्हा मीननाथ आणि मच्छिंद्र यांच्याकडे पाहून मैनाकीने आक्रोश करू लागली. तिची अवस्था पाहून सर्व स्त्रियांनी गोरक्षांना गराडा घातला आणि त्यांनी नाथजींना नेऊ नये म्हणून परोपरीने विनवू लागल्या. तेव्हा कडक शब्दात त्यांचा धिक्कार करून त्यांनी मीननाथांना आपल्या खांद्यावर घेतले आणि श्री गुरूंसह राजवाड्याबाहेर पाऊल टाकले. निरोपाच्या वेळी गोरक्षांचा डोळा चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली. मग ते सर्व मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत गेली. तेथे राणीने नाथजींच्या चरणांना वंदन केले आणि गोरक्षांना जवळ घेऊन म्हणाली, वत्स, तुम्ही सदाचार संपन्न आणि कर्तव्य तत्पर सदिच्छा आहात. मी या दोघांना मोठ्या विश्वासाने तुमच्या हाती सोपवले आहे. यांची नीट काळजी घ्या. आणि दुसऱ्या क्षणी तिने हंबरडा फोडला. आता आपल्याला नाथजींचे पुन्हा कधीही दर्शन होणार नाही या विचाराने ती कासावीस झाली होती. गोरक्ष मात्र सावध होते. या प्रसंगी आपले गुरु मोहित होतील हे लक्षात घेऊन ते त्यांच्या हाताला धरून त्वरेत पुढे निघाले. ते तिघे डोंगर पार करून दृष्टीआड होताच मैनाकीने रडू लागली. मुखामध्ये माती घालू लागली. तिचा सख्या सेविका तिला समजावू लागल्या. तिचे सांत्वन करू लागल्या, पण ती कोणाचेच काही ऐके. तेव्हा उपरीचर वसू स्वतः तेथे आले आणि म्हणाले, पद्मिनी, हे तू काय नाटक करत आहेस? जरा तुझे पूर्वचरित्र आठव. आज तुझ्या आनंदाचा दिवस आहे. मी दिलेल्या शापातून तू मुक्त झाली आहेस. तेव्हा स्वतःला आवर. जे घडवायचे होते ते घडून गेले आहे. मग शोक करण्यात काय अर्थ आहे? त्यानंतर त्यांनी तिला जवळ घेऊन थोपटले, तिचे अश्रू पुसले आणि तिची समजूत काढून तिला प्रासादात नेले. मारुतीने दिलेला शब्द पाळला आणि मच्छिंद्रांच्या विरक्तीवर आसक्तीचा डाग लागला. पण गोरक्षांनी प्रयत्नांची शर्थ करून त्या मोहजालातून त्यांना बाहेर काढले. केवढी ही गुरुभक्ती, केवढे हे वैराग्य आज त्यांच्यापेक्षा गोरक्ष सरस ठरले. धन्य धन्य ते शिष्योत्तम, धन्य नाथपंथ रक्षण करते. अध्याय 21 समाप्त. हा अध्याय ऐकल्याने गोहत्येचे पातक नाहीसे होते. तपोलोकात जाता येते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.